विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. संकल्प स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी मित्रांनो बघा आपण अभ्यासणार आहोत स्कॉलरशिपच्या धर्तीवर आधारित ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात किंवा जी स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा असते त्या स्पर्धा परीक्षेला पेपर कोणत्या प्रकारचे असतात, अभ्यासक्रम कोणता असतो, कोणत्या अभ्यासक्रमावर किती प्रकारचे प्रश्न येतात, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 असतो. त्या पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी भाषा विषय आणि गणित विषय असे दोन विषयाच्या अनुषंगाने एक पेपर असतो. भाषा विषयामध्ये 25 प्रश्न 50 गुणासाठी असतात. बघा मित्रांनो, 25 प्रश्न 50 गुणासाठी आणि गणितामध्ये 50 प्रश्न 100 गुणासाठी असे एकूण 75 प्रश्न 150 गुणासाठी असतात. त्याचप्रमाणे पेपर 2 मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न 100 गुण असे ते 75 प्रश्न 150 गुण असतात. असे एकूण 300 गुण असतात. विद्यार्थी मित्रांनो, एकूण किती? 300 गुण. तर बघा पेपर क्रमांक 1 तुम्हाला 90 मिनिटं म्हणजे 1 तास 30 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचा आहे. आणि पेपर क्रमांक 2 सुद्धा 1 तास 30 मिनिटं म्हणजे 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे साधारण तुम्हाला तसा विचार केला तर 85 मिनिटंच धरायची, कारण शेवटची 5 मिनिटं ही तुम्हाला राखीव तुम्ही ठेवली पाहिजेत. म्हणजे 85 मिनिटांमध्ये तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे साधारण तुम्हाला ॲव्हरेज धरायचा आहे एका प्रश्नाला 1 मिनिट. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अभ्यासक्रम काय असतो हे समजून घेऊया. तर बघा सर्वात प्रथम भाषा म्हणजे मराठीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आहे समजपूर्वक वाचन. याच्यामध्ये तुम्हाला उतारा, जाहिरात व बातम्या आणि कविता ह्याच्यापैकी 2 भाग येतात. तुम्हाला उतारा जाहिरात आली तर कविता नाही येणार, किंवा उतारा कविता आल्या तर जाहिरात व बातम्या नाही येणार. ह्याच्यावर तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न असतात. असे एकूण 6 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असतात, 12 गुण. विद्यार्थी मित्रांनो, उतार्यावरचे आहे तसेच प्रश्न येतात असं नाही. तुम्हाला थोडं फिरवून एखादा प्रश्न दिलेला असतो, 1-2 प्रश्न तिथेच उत्तरं असतात. कवितामध्ये पण तसंच असतं, थोडेसे संबंधित. म्हणजे कविता उतारा वाचताना व्यवस्थित वाचायचा, त्याच्याशी संबंधित शब्द किंवा वेगळे काही शब्द असतील ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि सारखे प्रकारचे शब्द आले असतील किंवा एखाद्या मोजा म्हटलं असेल तर त्याला खाली खुणा करूनच मोजा. तर ह्याच्यावर तुम्ही 6 प्रश्न 12 गुण हमखास मिळवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, कार्यात्मक व्याकरणमध्ये तुम्हाला शब्दाच्या जाती, लिंग, वचन, काळ, विरामचिन्ह, शुद्ध व अशुद्ध शब्द, वाक्याचे भाग याच्यावर 5 प्रश्न विचारतात. म्हणजे घटक भरपूर आहेत, 5 प्रश्न विचारतात 10 गुणासाठी. शब्दाच्या जातीमध्ये बघा तुम्हाला 8 शब्दाच्या जाती आहेत, पण 4 शब्दाच्या सुरुवातीच्या 4 शब्दाच्या जातीवर प्रश्न विचारतात. लिंगमध्ये बघा अनेक वचन देतात, फसायचं नाही, एक वचन करायचं आणि त्याचं लिंग ठरवायचं. वचनमध्ये बघा एक वचन अनेक वचन तुम्हाला नवनीत गाईडातलं आहे तसंच विचारतात असं नाही, पाठ्यपुस्तकाचा रेफर करायचा. काळमध्ये बघा तुम्हाला 3 काळ लक्षात ठेवायचे. एखादं वाक्य देतात, काळ विचारतात किंवा एखादा शब्द बदलून देतात, तर तुम्हाला 3 काळावर जरासं उदाहरणाचा सराव करायला पाहिजे. विरामचिन्ह बघा, विरामचिन्हावर आधारित तुम्हाला पुस्तकाचाच रेफर करायचा. म्हणजे 5वी 4थी 3री कुठलं तरी एखादं वाक्य देतात, त्या वाक्यावर आधारित एखादं विरामचिन्ह लावायला सांगतात किंवा विरामचिन्ह बरोबर असणारं कोणतं असं विचारतात. शुद्ध अशुद्ध शब्द पाठ्यपुस्तकावर आधारितच विचारलं जातं, तर ह्याचा सराव सुद्धा तुम्ही करा. वाक्याचे भाग, उद्देश, विधेय व्यवस्थित काढा. कोण, काय, कसे अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये क्लुप्त्या आहेत, त्या क्लुप्त्या तुम्हाला शिकवताना सांगितल्या जातील. तर हे 2 एवढ्या घटकावर 5 प्रश्न 10 गुणासाठी विचारले जातात. त्यानंतर मित्रांनो बघा पुढं आहे भाषा व्यवहारात उपयोजन. याच्यामध्ये वाक्प्रचार, म्हणी, संवाद, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, माहिती तंत्रज्ञान, मराठी शब्द 6 प्रश्न 12 गुणाला विचारले जातात. वाक्प्रचार बघा, पाठ्यपुस्तक रेफर करायची 3री 4थी 5वीची. म्हणी पाठ्यपुस्तकावर येतात किंवा वेगळ्या म्हणी नवनीतच्या येतात असं नाही, नवनीतवरचे तर येणारच नाहीत. संवाद, संवाद कधी घडला, कुठे घडला, कोणात घडला, वेळ कोणती, हे तुम्ही जरा संवाद वाचले तर लक्षात ठेवा. त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद, 3 वाक्य देतात, 3 वाक्याची उत्तरं काढल्याशिवाय गोल रंगवायचे नाहीत.
वाटलंच तर तुम्ही पेपरमध्ये थोडीशी खूण करा. तिन्ही वाक्याचा संबंध लक्षात घ्या. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये आधारित तुम्हाला मराठी इंग्रजी शब्द त्याच्याशी संबंधित शब्द विचारले जातात. यानंतर मित्रांनो बघा पुढचा आहे शब्दसंपत्ती. बघा या शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, समूहदर्शक शब्द, शब्दसमाबद्दल एक शब्द, पिल्लूदर्शक, घरदर्शक, ध्वनिदर्शक, वर्णानुक्रमे शब्द, भाषा सामान्य याच्या एवढ्या सगळ्या जर 8 प्रश्न 16 गुणासाठी विचारतात. हे सुद्धा सगळं तुम्हाला नवनीतच्या पुस्तकातलं नाही येणार. तुमच्या पाठ्यपुस्तक म्हणजे महत्त्वाचं काय शब्दसंपत्ती ही तुम्हाला पाठ्यपुस्तकाशी रेफर संबंधितच शब्द येणार किंवा तुमच्या 3री 4थीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणारे शब्द विचारले जातात. वर्णानुक्रमे बघा वर्णानुक्रमे आपण जसं अ आ इ आहे ते अ आ इ नुसार वर्णानुक्रमे शब्द लावा. क का की की असेल आता 14 खडी आलेली आहे त्यानुसार बघा. भाषा सामान्य याच्यामध्ये ग्रंथ कवी वगैरे त्यांची टोपण नावे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न प्रश्न काय कधी कधी तुमच्या पाठ्यपुस्तकावरचा आधारित एखादा धडा लिहिला असेल कुणी त्याचं नाव वगैरे विचारलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त पाठ्यपुस्तकाचा रेफर करा. तर मराठीमध्ये असे तुम्हाला 25 प्रश्न काय करतात विचारले जातात. यानंतर मित्रांनो गणितामध्ये बघा गणितामध्ये तुम्हाला संख्या ज्ञान आहे पहिला घटक. याच्यामध्ये तुम्हाला बघा आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह. रोमन संख्या चिन्ह फक्त 40ची ओळ आणि 90ची ओळ हे 2 ओळी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि 1 ते 10 अंक जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर पुढचं काहीच अवघड जाणार नाही. त्यानंतर 10 अंकीपर्यंतच्या संख्या वाचन लेखन बघा 10 अंकी काय 11-12 अंकी येऊ द्या आपण अशी तयारी करून ठेवायची. त्यानंतर स्थानिक आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत म्हणजे त्याचं प्लेस, दर्शनी किंमत म्हणजे आहे तोच अंक सांगायचा. विस्तारित रूप बघा उलट सुलट गुणाकाराच्या रूपात विस्तारित रूप देतात. व्यवस्थित तुम्हाला एखादा 0 असेल तर 0 देतच नाहीत मग त्यावेळेस व्यवस्थित ते अंक मोजायचे किती आहेत कसे आहेत ते. 1 ते 10 1 ते 100 पर्यंत संख्या म्हणजे याच्यावर आधारित 1 कितीदा आला 2 कितीदा आला म्हणजे 1 ते 100 तुमची जी उजळणी असतील ती लक्षात ठेवायची तुम्ही. कुठलाही कसाही प्रश्न येऊ द्या. लहानात लहान मोठ्यात मोठी संख्या तयार करा. बघा अंक दिले 3-4 अंकी करायचे असेल म्हणजे मोठी करायचं असेल मोठा अंक, लहान असेल तर लहान अंक. 0 दिला असेल तर बघा सुरुवातीला घ्यायचा नाही मोठ्या संख्येमध्ये. लहान संख्येमध्ये सुद्धा सुरुवातीला नाही घ्यायचा त्याच्यानंतरचा अंक घ्यायचा. चढता उतरता क्रम बघा उलटसुलट संख्या दिलेल्या असतात. व्यवस्थित चढता उतरता क्रम 3 नंबरची कोणती 2 नंबरची कोणती 4 नंबरची कोणती असं किंवा त्याची बेरीज वजाबाकी विचारली जाते. उलटसुलट प्रकारे प्रश्न विचारतात. त्यानंतर सम विषम मूळ संयुक्त संख्या बघा सम विषम तर सांगायची गरज नाही. मूळ संयुक्त संख्या मूळ संख्या बघा 1 ते 100 मधल्या पाठ करून ठेवायच्या. संयुक्त संख्या कोणत्या आहेत सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. सम पण आहे बघा 1 ही मूळ नाही संयुक्त नाही. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजे. त्यानंतर मूळ संख्याचा मोबाईल नंबर कोणता आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत आणि होतंय का अवघड नाही. याच्यावर 6 प्रश्न 12 गुणांसाठी विचारतात. एकही प्रश्न ह्याच्यावरचा घालवायचा नाही. सगळे सगळे हक्काचे मार्क आहेत हे. यानंतर पुढचं बघा मित्रांनो संख्यावरील क्रिया. याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पदावली अक्षर संख्या अवयव. ह्याच्यामध्ये 10 प्रश्न बघा किती महत्त्वाचा आहे. बेरीज काय सहजासहजी सुटणारे देतात का नाही. उलटसुलट प्रश्न विचारतात. फिरवाफिरवीची भाषा समजून घ्यायची प्रश्नाची. वजाबाकीच तसंच आहे गुणाकारच तसंच आहे भागाकारच तसंच आहे. एवढे कठीण असतात असं नाही आणि एवढे सोपे असतात असं बी नाही. फक्त भाषाशैली समजून घ्यायची. उदाहरणामध्ये काय काढायला सांगितलं हे समजलं की उत्तर येणार तुम्हाला. फक्त एक क्रिया नाही 2-3 क्रिया तुम्हाला कराव्या लागतात. यानंतर अवयव अक्षर पदाक्षरमध्ये तुम्हाला काय असणार क्ष अधिक 1 क्ष अधिक 2 वगैरे असं देणार. मग ते विषम आहे सम आहे असं पद्धतीनं देणार. संख्या अवयव म्हणजे तुमचे विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला माहीत पाहिजेत. विभाज्यतेच्या कसोट्या कोणत्या 1ची 2ची 4ची 6ची 10ची कोणती आहे ते तुम्हाला लक्षात आली पाहिजे. कारण ते सोपे आहे एवढं काय लक्षात नाही राहणार ती सोपी आहे एवढं काय लक्षात राहण्यासारखं अवघड आहे का नाही. काय ना अवघड आपण सगळं घेणार आहे त्याच्यावरचं. यानंतर अपूर्णांक बघा व्यवहारी अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक अपूर्णांक रूपांतर दशांश अपूर्णांक. 7 प्रश्न 14 गुणाला आहे बघा. व्यवहारी अपूर्णांक काय अवघड नाही. सममूल्य अपूर्णांक तर खूपच सोपं आहे. अपूर्णांक रूपांतरण याच्यामध्ये पूर्णांकयुक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांक याच्यामध्ये रूपांतर. दशांश अपूर्णांक थोडं लक्ष द्यावं लागतं. दशांश एकदा तुम्हाला समजला ना की काय अवघड नाही. इकडला पूर्णांकाचा भाग इकडला
एका बाजूचा पूर्णांकाचा भाग, एका बाजूचा दशांशाचा भाग, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दशांश शतांशची किंमत समजली एकदा की काय अवघड नाही, त्याची बेरीज असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, काही येऊ द्या, काय अवघड जाणार नाही. हक्काचे मार्क आहेत 7 प्रश्न 14 गुण. यानंतर पुढचा बघा, मापन, महत्मापन, दशमान, परिमाणे. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला कालमापन, दिनदर्शिका, कागद मापन, नाणी नोट आहे. दशमान परिमाणे लक्षात ठेवायचे, जे घर आहेत ती पाठच करून ठेवायचं. किलो, हेक्टर, डेको, मीटर, DC, सेंटीमीटर, हे सगळी घरं तुम्हाला व्यवस्थित समजली. आणि शून्य कसे लावायचे, इकडं कसं सरकवायचं, इकडं कसं सरकवायचं, एकदा तुम्हाला समजलं की काय अवघड नाही. कालमापन बघा घड्याळावर आधारित गणित असतील, फक्त एक लक्षात ठेवायचं, एक दिवस उलटून गेला की 24 ताशीप्रमाणे, आणि बेरीज वजाबाकी असतील ती 24 ताशीप्रमाणेच करत जावा, म्हणजे तुम्हाला खूप सोपं जाईल. त्यानंतर दिनदर्शिका, दिनदर्शिकेवर माझे भरपूर व्हिडिओ आहेत, ते बघा एकदा. याच्यामध्ये तुम्हाला दिनविशेष असेल, दिनदर्शिकेवरचे वार कसे काढायचे, दिवस कसे मोजायचे, सगळं मी सांगितलेलं आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. कागद मापन बघा, दस्ता असेल, ग्रोस असेल, डझन असेल, काही थोडासा भाग आहे पाठांतराचा, तो कडून ठेवा. नाणी नोटामध्ये बघा बेरीज गुणाकार भागाकार असेल किंवा रूपांतरण असेल, नोटा किती होत्याल वगैरे, 10च्या किती होत्याल, 20च्या किती होत्याल, किंवा समान नोटांचा प्रश्न विचारला असेल तर काही प्रश्न त्याच्यावर देतात. 10 प्रश्न 20 मार्क. बघा 20 मार्काला हा घटक आहे किती महत्त्वाचा आहे. खूप चांगल्या प्रकारे तयारी केलात तर चांगले मार्क मिळतील तुम्हाला. त्यानंतर व्यावहारिक गणित, नफा तोटा बघा, नफा तोटा, नफा झाला का तोटा झाला का, नफा कधी होतो, तोटा कधी होतो, लक्षात आलं पाहिजे. खरेदी किंमत, विक्री किंमत. त्यानंतर शेकडामध्ये पण विचारले जातात, शेकडा नफा किती, शेकडा तोटा किती. तर एकदा तुम्हाला त्यातले 2-4 सूत्र जर लक्षात आले तर तुम्हाला त्याचं समजून येणार. त्यानंतर शेकडेवारी, शेकडेवारीमध्ये बघा, शेकडेवारीमध्ये कधी बी 100%वर आधारित प्रश्न असतो, एवढं काय त्याच्यामध्ये बी अवघड आहे असं नाही. सरळ व्याज, सरळ व्याजमध्ये बघा, म गुणुले द गुणुले क छेद 100, स बरोबर म द क छेद 100, हे लक्षात घ्या. त्याच्या किमती तिथे टाकायच्या. आता कधी कधी म काढायचं सांगितलं तर स गुणुले 100 करायचं, आणि खालचा जो राहिलेला भाग आहे म काढायला सांगितलं, म बरोबर स गुणुले 100 छेद द गुणुले क. म्हणजे असं सूत्र तयार होतं, आणि हे खूप फास्ट होतं, लवकर सुटतं ह्याच्यामध्ये समीकरण तयार करायला तुम्ही गेलात ना समीकरण तयार करायला तर तुमचं चुकू शकतं. तर असं सूत्र तुम्ही केलं तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्तरं येणार. तर 8 प्रश्न 16 गुण बघा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे 16 गुण तुम्हाला पडलेच पाहिजेत, काय एवढं अवघड असं नाही. यानंतर बघा पुढं आहे भूमितीचा भाग. भूमितीचं बघा, किती कोण आहे, समांतर रेषा, लंब रेषा, त्रिकोण, आयत, चौरस, वर्तुळ, परिमिती, क्षेत्रफळ, त्रिमिती वस्तू, आकृतिबंध, इष्टिकेसाठी घन. 7 प्रश्न 14 गुणाला आहे. ह्याच्यामध्ये वरचा भाग तर खूप सोपा आहे. वर्तुळमध्ये बघा व्यास, त्रिज्या, जीवा, हे लक्षात ठेवा. त्रिज्याच्या दुप्पट व्यास, व्यास किती असतात, जीवा किती असतात, असे उलटसुलट प्रश्न विचारले असतात. परिमितीमध्ये बघा सर्व बाजूंची बेरीज, कधी कधी उलटसुलट आकृती दिली जाते किंवा आतमधली परिमिती, एक आकृती देऊन परिमिती विचारली जाते. क्षेत्रफळमध्ये बघा, क्षेत्रफळ आतमधले म्हणजे 2 आकृती येतील, किंवा तुम्हाला आतमध्ये किती प्रकारच्या फरशा बसवाव्या लागतील, अशा प्रकारचे प्रश्न विचारतील. त्रिमिती वस्तू, हे तर खूप सोपं आहे बघा, आकृतिबंध खूप सोपा आहे. त्रिमिती वस्तूमध्ये घडणी वगैरे असतात, किंवा द्विमितीय वस्तू एखाद्या वेळेस त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. इष्टिकाची ती घन, शिरोबिंदू किती, बाजू किती, अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. तर 7 प्रश्न 14 गुणाला खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात शेवटला बघा आले काय, हा तर हक्काचा प्रश्न आहे आपला, म्हणजे हक्काचे मार्क आहे. चित्ररूप माहिती 2 प्रश्न 4 गुण मिळालेच पाहिजे. याच्यामध्ये फक्त प्रमाण लक्षात ठेवा. प्रमाण लक्षात ठेवलं की तुम्हाला ह्याची उत्तरं आली म्हणजे समजा. यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला इंग्लिशकडे जायचं आहे. इंग्लिशमध्ये तुम्हाला बघा पहिला आहे लेटर्स अँड अल्फाबेट्स. याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल, स्मॉल, वर्ड्स संबंधित, पिक्चर नेम, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, म्हणजे शब्द बनवा वगैरे, अशा प्रकारचे प्रश्न असतात. एकच प्रश्न आणि 2 मार्काला विचारला जातो. यानंतर पुढं बघा व्होकॅब्युलरी. यानं रिलेटेड वर्ड्स, कोणते एखादं चित्र देतात ते संबंधित शब्द, कोरिलेशन ऑफ वर्ड्स, याच्यामध्ये पण तशाच प्रकारचं असतं. सिमिलर अँड अपोजिट वर्ड्स, काही शब्द तुम्ही पाठ करून ठेवा. ह्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स, हे आपल्याला 3री पासून 1ली पासूनच तसं हे सगळ्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे, म्हणजे 5वीला तुम्हाला अवघड जाणार नाही.
हे जरा अवघड घटक आहे थोडासा, याच्यामध्ये जमलिंग होतो विद्यार्थ्यांचा की एंगवन आहे, खूम आहे, साऊंड आहे, काय. तर हे थोडेसे महत्त्वाचे भाग तुम्ही काय करा, लक्षात ठेवा किंवा पाठ करा. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे एखादा तुम्हाला उतार्यासारखा देतात भाग आणि त्याच्यावर प्रश्न विचारतात. नेम ऑफ कलर्स, आता एक हे सगळं पाठ करून ठेवावं लागतं बा तुम्हाला. हे कुठलं विचारतील हे सांगू शकत नाही. शेप्स, व्हेजिटेबल, फ्रूट्स आहेत काय, ॲनिमल्स आहे, बर्ड्स आहे काय. सराउंडिंग ऑब्जेक्ट नेम म्हणजे आजूबाजूच्या संबंधित जो भाग आहे त्याच्या संबंधित सुद्धा तुम्हाला काय करतात, त्याचं नाव विचारलं जातं. हे सर्व तुम्हाला 6 प्रश्न आणि 12 गुणाला आहे. हे तुम्हाला पाठांतरावर जरासा भाग आहे याच्यामध्ये. यानंतर पुढे बघा पंक्च्युएशन मार्क, त्यामध्ये तुम्हाला कॅपिटल लेटर, क्वेश्चन मार्क, कॉमा, अपॉस्ट्रॉफी, एक्सक्लेमेशन मार्क याच्यावर प्रश्न विचारले जातात. हे मराठीमध्ये जसं आहे तसंच इंग्रजीमध्ये 3 प्रश्न 6 गुणाला तुम्हाला विचारलं जातं आणि हे पडले पाहिजे तुम्हाला मार्क. त्यानंतर बघा इन्फॉर्मेशन अबाउट, ह्याच्यामध्ये तुम्हाला डेज ऑफ वीक, मंथ कोणतं एक, कार्डिनल नंबर, ऑर्डिनल. बघा कार्डिनल आणि ऑर्डिनल ह्याच्यामध्ये जमलिंग होते कधी, तर ओक्र म्हणजे ओ म्हणजे ऑर्डिनल, क्र म्हणजे क्रमवाचक आणि कार्डिनल म्हणजे संख्यावाचक, म्हणजे 1 2 3 आणि फर्स्ट सेकंड वगैरे. डायरेक्शन मॅप वगैरे ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. क्लाइम क्लॉकवर असा क्लॉक वगैरे असतो, हिकाला भाग असतो तो काय असणार, पास्ट असणार. हिकाला भाग असणार तो 2 असणार. इथं बरोबर असा काटा कुठं आहे बघायचा तो. इकडं असेल 12:15 वाजले असतील तर हा किती बारा असते, क्वार्टर. बघा क्वार्टर पास्ट 12 म्हणजे इकडे लक्षात ठेवा, इकडं क्वार्टर 2 येणार. ह्या बाजूला 9 वर काटा असेल, मिनिट काटा, तर क्वार्टर 2 येणार. 3 वर काटा असेल तर क्वार्टर पास्ट येणार. बरोबर मध्ये असेल तर मिनिट काटा हाफ येणार. इकडच्या भागात पास्ट म्हणायचं, इकडल्या भागात 2 म्हणायचं. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला शिकवणार आहात. त्यानंतर पुढे बघा क्रिएटिव्ह थिंकिंग, त्याच्यामध्ये SMS, ॲडव्हर्टाइजमेंट, पझल, रिडल्स अशा प्रकारचे प्रश्न 3 प्रश्न 6 गुणाला विचारले जातात. तर हे पण लक्षात ठेवा, काही एवढं अवघड नाही. त्यानंतर स्टॉक एक्सप्रेशन, मेकिंग क्वेश्चन्स, ग्रीटिंग, इन्स्ट्रक्शन, फॉलो, शिकिंग. जसं आपण वर्गामध्ये काही सूचना देत असतो त्या सूचनाच आहेत या, फक्त त्या कोणत्या ह्याच्यामध्ये बसतात ते फक्त तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 प्रश्न 6 गुणाला विचारले जातात. यानंतर बघा पुढं आहे मिससेलेनियस, म्हणजे मिक्स घटक देतात. आर्टिकल्स, प्रिपोजिशन, ॲडजेक्टिव्ज, ॲडव्हर्ब, सेंटेन्स फॉर्मेशन, सिंग्युलर, प्लुरल. याच्यामध्ये बघा तुम्हाला ॲडव्हर्ब आणि ॲडजेक्टिव्हमध्ये थोडासा जमलिंग होण्याची शक्यता आहे. पण बघा ॲडजेक्टिव्ह असतात ते कलर्स, नेम्स वगैरे असतात किंवा अपोजिट वर्ड्स वगैरे, विशेषण वगैरे कोणते असतात ती. प्रिपोजिशन थोडी तयारी करायची. आर्टिकल्स म्हणजे द, ॲन, याच्यामध्ये द आणि ॲन लक्षात ठेवलं की हे समजतं तुम्हाला, किंवा थोडेसे नियम लक्षात मुलांना आणून द्यायचे. हे थोडं पाठांतराचा भाग आहे. सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला वाक्य कसे बनवायचे. याच्यामध्ये बघा ही असेल तर इट्स होतं, हे थोडंसं नॉलेज द्यायचं मुलांना. किंवा ही सी इट असेल तर, त्यानंतर भूतकाळामध्ये असेल तर आय वॉज येतं. अशा गोष्टी थोड्याशा मुलांना लक्षात आणून दिल्या ना की मार्क पडतात. ह्याच्यामध्ये काय अवघड नाही. 3 प्रश्न 6 गुण मार्क मिळतात. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज एखादा देतात आणि त्याच्यावर 3 प्रश्न असे 6 गुण ह्याच्यावरचे सुद्धा मिळतात तुम्हाला. तर हे झालं इंग्रजीचं. यानंतर मित्रांनो बघा आकलन, बुद्धिमत्तेकडे आलो आपण. याच्यामध्ये सूचना देतात. संख्या मालिका, इंग्रजी वर्णमाला सुरुवातीचाच भाग आहे बघा. सूचना म्हणजे एखादे जसं शाळेमध्ये सूचना देतात की असं करू नका, असं करा, अशा तशा सूचना असेल. डावीकडली बाजू, उजवीकडली बाजू, उजवा हात आपला उजवीकडली बाजू, डावा हात डावीकडली बाजू, 4थ्या नंबरचं, डावीकडून 4थ्या नंबरचं, उजव्याकडून 5व्या नंबरचं. थोडेसे प्रश्नामध्ये जमलिंग असते, सूचना व्यवस्थित वाचायची. संख्या मालिकेमध्ये पण तसंच असतं, संख्या दिलेल्या असतात. 5 अंक कितीदा आलाय, कोणचा अंक 4दा आलाय वगैरे. इंग्रजी वर्णमालेमध्ये सुद्धा आहे, तुम्हाला वर्गाचा अंक देतात, मग ह्याच्या संबंधित दुसरा अंक कुठला, अशा प्रकारचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये. म्हणजे 4 प्रश्न 8 गुण तुम्हाला मिळतील. त्यानंतर बघा वर्गीकरणमध्ये तुम्हाला शब्द आहे, आकृत्या आहे. म्हणजे तुम्हाला हे 3 भाग आहेत ना, हे 3 भागच जास्त तुम्हाला असतात, शब्दावर, आकृत्यावर आणि संख्यावर. ह्याच्यावरच परत त्याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला. शब्द म्हणजे जसे आपले पाठ्यपुस्तकातले किंवा कुठलेही शब्द असतील,
तुम्हाला विरुद्धार्थी शब्द असतील किंवा पुस्तकातले, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं अगोदर की आपल्या फक्त गणित बुद्धिमत्ताचं नाही तर तुम्हाला परिसर अभ्यास 2 ह्याच्यामधले सुद्धा ह्या ठिकाणी शब्द येतील. आकृत्या पण सुद्धा बघा आणि संख्या सुद्धा बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी गटात न बसणारे सुद्धा प्रश्न काय करतात, विचारतात. तर पुढचं बघा, याच्यानंतर 5 प्रश्न 10 गुणाला हा भाग आहे. खूप चांगल्या प्रकारे हा तयारी केला ना तर 10 पैकी 10 मार्क मिळतात. यानंतर पुढचं बघा, क्रम ओळखणे. संख्या असेल, चिन्ह असेल, आकृती, चुकीचं पद, याच्यामध्ये 5 प्रश्न 10 गुणाला असेल. संख्यामध्ये क्रम ओळखायचा म्हणजे पुढे येणारी संख्या किंवा मधली संख्या, कधी कधी एक सोडून एक संख्या असते, मग त्याचा संबंध, त्याच्या काही गोष्टी असतात बघा की त्रिकोणी आहे, वर्ग आहे, वर्ग अधिक एक आहे, वर्ग वजा 1 आहे की घन आहे की काय, या गोष्टी लक्षात ठेवा. चिन्हामध्ये सुद्धा तसंच आहे, काहीतरी वेगवेगळी चिन्ह देतात किंवा आकृत्यामध्ये बघा, इथं आकृत्या आहेत, आकृत्यामध्ये सुद्धा बघा असे फिरवीच्या आकृत्या देतात. इकडं बाण गेला, मग इकडं गेला, मग इकडं गेला, किंवा कमी एखादं चिन्ह कमी झालं, ह्या बाजूला गेलं, ह्या बाजूला गेलं, अशा प्रकारचे तुम्हाला आकृतीमध्ये विचारतात. लक्षात ठेवा कधी पण की ह्याच्यामध्ये दिशा खूप महत्त्वाची, आकृतीमध्ये चिन्हांची दिशा, किंवा कधी कधी त्याच्यामध्ये तुम्हाला आरशा ते प्रतिमाच्या संबंधित पण क्रम ओळखायचा असतो. त्यानंतर चुकीचं पद, एखादमध्ये संख्या किंवा चुकीची दिलेली असते, ती आपल्याला ओळखायची कोणती आहे ती. तर एवढं त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये जवळजवळ एकच क्लुप्ती वापरली तरी चालते, संख्यामध्ये आणि चुकीचे पदमध्ये. ह्याच्यामध्ये बघा, संख्यामध्ये जेवढा भाग आहे बुद्धिमत्तेत, तो एकाच प्रकारच्या क्लुप्तीनं आपल्याला सोडवता येतो, आणि तो नंतर मी तुम्हाला शिकवताना सांगणारच आहे. तर्कसंगती व अनुमान, याच्यामध्ये हा खूप महत्त्वाचा घटक आहे बघा. जरा कठीण पण वाटतो, पण एवढं काय अवघड नाही. वयवारी करताना बघा, जरा समीकरण तुम्हाला जर बनवायला आलं तर हा घटक खूप सोपा जाईल तुम्हाला. नातेसंबंध बघा, काय मुलांना नातेसंबंधच माहीत नसतो की आईचा भाऊ कोण असतो किंवा वडिलांची बहीण कोण असते किंवा त्यांची मुलं, अशा प्रकारचे नातेसंबंध आपण एक PDF तुम्हाला मी देतो. यानंतर इतर जनरल प्रश्न आणि आकृत्या मोजणे एवढं काय अवघड असतं का, नाही. अशी म्हणजे बघा, तसं बघायला गेलं तर सोपं बी नसतं. असं चौकोन देणार, मग असे ह्याच्या चौकोन काढणार, आणि मोजा किती आहेत, आयत किती आहेत विचारणार, चौरस किती आहेत विचारणार, त्रिकोण देणार. पण तो काय असे सहजासहजी सुटणारे प्रश्न परीक्षेत येत नाहीत नंबर टाकून वगैरे, तुम्हाला उलट सुलट देणार ते. मग त्यावेळेस तुम्हाला काही क्लुप्त्यानं आणि काही प्रश्न तुम्हाला स्वतः मोजूनच तिथं सोडावे लागतात. तर 6 प्रश्न 12 गुणावर हे आधारित प्रश्न आहेत. यानंतर हक्काचं बघा, प्रतिबिंब किंवा प्रतिमा, जलप्रतिमा, आरशातील प्रतिमा, 4 प्रश्न 8 गुण मिळालेच पाहिजेत. हे कधी कधी ह्याच्यामध्ये क्लुप्त्या मुलं वापरतात, पट्टीचा वापर करतात, पण त्याचा वापर न करता सुद्धा आपल्याला हे प्रश्न सुटले पाहिजेत. जलप्रतिमेमध्ये बघा काय होतं, वरचा भाग खाली, खालचा भाग वर, डावी बाजू उजवी बाजू सेम राहते. आरशातील प्रतिमामध्ये डावी बाजू उजवीकडे येते, उजवी बाजू डावीकडे येते, आणि वरची खालची प्रतिमा आहे ती, म्हणजे वरचा भाग आहे तो वरच राहतो, खालचा भाग खालीच राहतो. एवढं का अवघड नाही. सहसंबंधमध्ये बघा तसंच आहे बघा, की एक शब्द देतात. जसं बघा, आता उदाहरणार्थ तुम्हाला दिला असेल माणूस जेल, तसं पोपट. आता तुम्ही इथं पोपटाला इथं काय म्हणू शकता, असे 2-4 टिंब देतात. तर बघा, माणूस हा जेलमध्ये, म्हणजे त्याला शिक्षा दिलेली आहे. तसं पोपटाला तुम्हाला काय टाकावं लागेल, डोली टाकेल जमेल का, नाही. पोपटाला तुम्हाला पिंजरा टाकावा लागेल. काय टाकावं लागेल, पिंजरा. म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही. इथं आकृत्यामध्ये सुद्धा बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला सहसंबंध देणाऱ्या आकृत्या कोणत्या आहेत. संख्यामध्ये पण बघा ह्याच्याचे संबंधित, जसं आता 9ला 81 आहे, तर 11ला किती, म्हणजे याचा अर्थ 9चा वर्ग 81 केला आहे तसं. पण एवढं सोपं देतात असं नाही. 9ला 80 देणार, म्हणजे वजा 1 केलं आहे, मग 11चा किती, 120. म्हणजे हे तुम्हाला सरावानं सगळं काय होणार, तुम्हाला सुटणार आहे. 5 प्रश्न 10 गुणाला हे पडले पाहिजेत बघा. त्यानंतर समान पद ओळखायचं, हे तर खूप सोपं आहे. 2 प्रश्न 4 गुणाला, कधी कधी एकच प्रश्न विचारतात 2 गुणासाठी. तर या ठिकाणी बघा, समान पद समान आकृती ओळखायची. त्याच्यानंतर पुढचा बघा घटक आहे कूट प्रश्न बघा, 16 गुणाला आहे. रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेन आकृती, कोडी, चौरसातील संख्या, रांगेतील स्थान 1-2 प्रश्न असतात, दिशावर 1-2 प्रश्न, दिनदर्शिकेवर 1-2 प्रश्न असतातच, वेन आकृतीवर
एखादा प्रश्न असतो, कोडी चौरस संख्या एखादा प्रश्न असतोच. त्याच्यामध्ये रांगेतील स्थान बघा, तुम्हाला मधला क्रमांक काढायचा आहे, शेवटून 7वा 8वा असेल कुठला असेल तो काढायचा आहे. तर हे सरावानच तुम्हाला येणार. दिशावरची ह्याच्यावरचे व्हिडिओ माझ्या यूट्यूबला खूप चांगल्या प्रकारे मी समजून दिले आहेत. हे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला सगळा भाग हा सोपा जाईल. 8 प्रश्न 16 गुणासाठी आहे. तर आपल्याला यूट्यूब चॅनलचं जर नाव बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. आपलं यूट्यूबचं चॅनल आहे संकल्प यशाचा मुलानी सर, असं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. इंग्रजीमध्ये आहे हे नाव. आणि जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ. आणि आपण लाईव्ह क्लासेस तर 94 05 91 78 56. जर कोणाला काही शंका असेल किंवा आपल्या ऑनलाईन क्लासला जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आपल्या चॅनलचं नाव आहे संकल्प यशाचा मुलानी सर. त्यानंतर बघा, गटाशी जुळणारे पद. या ठिकाणी तुम्हाला 3 शब्द दिले जातात. त्याच्या संबंधित शब्द तुम्हाला पर्यायातून शोधायचा आहे. जसं फुलांची नावं दिली असेल तर पर्यायातून. आता एवढं सोपं देणार नाही तुम्हाला. काय करणार ते सुवासिक फुलं म्हणजे सुगंधित फुलं, बिनवासाची फुलं अशी नावं देणार. मग तुम्हाला ते पर्यायातून शोधावं लागेल. आकृत्याच्या बाबतीत पण तसंच आहे. सेम 3 आकृत्या देणार. सेम म्हणजे संबंधित, त्याला गटाशी जुळणाऱ्या संबंधित म्हणजे 3 आकृत्या एकमेकाशी संबंधित असतात. एक आकृती तुम्हाला काय करायची, पर्यायातून निवडायची त्याच्या संबंधित असेल. मग त्याच्या बाजूवरून ठरवावं लागेल, त्याच्या आकृत्याच्या कोणावरून ठरवावं लागेल, किंवा आकृती कोणत्या पद्धतीची आहे. त्यानंतर संख्याच्या बाबतीत सांगायला गेलं तर सगळीकडे जवळजवळ त्याच क्लुप्त्या आहेत. तुम्हाला त्याच क्लुप्त्या सारख्या वापरून तुम्हाला काय करावं लागतील, हे संख्येवरचे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. जसं वर्ग, घन, त्रिकोणी संख्या, मूळ, संयुक्त या पद्धतीनं असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर 5 प्रश्न 10 गुणासाठी काय करतात, विचारतात. हक्काचे प्रश्न आहेत बघा हे 5 प्रश्न. त्यानंतर पुढे आहे अक्षरासाठी अक्षर, अक्षरासाठी अंक, अक्षरासाठी चिन्ह, अंकासाठी चिन्ह, अंकासाठी अंक. याच्यामध्ये अक्षराचा आणि संख्याचा काय संबंध आहे तो लक्षात घ्या. कधी वर्गाचे संबंध असेल, कधी मूळ संख्या, कधी दुप्पट, कधी गुणाकार केला असेल तर या संबंधित तुम्हाला काय करतात ते देतात. 4 प्रश्न 8 गुण हे मिळालेच पाहिजे, त्यात एवढं अवघड काही नाही. यानंतर बघा, लास्ट आहे विशेष प्रश्न. याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता. याच्यावर तुम्हाला एक प्रश्न देतात, कधी 2 प्रश्न पण देतात. तर याच्यामध्ये तुम्हाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या मनाशी निगडीत तुम्ही काय कराल, तो विद्यार्थी काय करेल याच्यावर आधारित असेल. सामाजिक बुद्धिमत्ता समाजात वावरताना त्याच्यावर आधारित त्याचे मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी हे प्रश्न देतात. 2 प्रश्न 4 गुणासाठी विचारतात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता यादी कशी असते, याची गुणवत्ता यादी कशी प्रकारे असते. तर या ठिकाणी बघा, जिल्हा, ग्रामीण आणि शहरी असे 2 भाग केलेले असतात. याच्यामध्ये ग्रामीण शहरीसाठी राखीव कोटा जिल्ह्यासाठी दिलेला असतो. साधारण 210च्या वर. इकडे पण तेच 210च्या आसपास मार्क असले तर तुम्ही मेरिटमध्ये लागणार. राज्याला 260-70 किंवा 80 कधी म्हणजे जसा पेपर असेल काठीण्य पातळीनुसार हे मार्क ठरवले जातात. त्यानंतर जिल्हा ग्रामीण म्हणजे त्या जिल्ह्याला 10 जागा राखीव असतात ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ह्याच्यानंतरचे राज्याच्या नंतरचे विद्यार्थी पहिले 10 विद्यार्थी हे जिल्हा ग्रामीणला घेतले जातात. तर अशा प्रकारे हे मेरिट तुम्हाला लागलं जातं. म्हणजे तुम्हाला जर मेरिटमध्ये यायचं असेल तर साधारण 210च्या वर मार्क हवेत तरच तुमची शक्यता आहे. किंवा कधी पेपर कठीणच असेल तर कधी 200पर्यंत मेरिट येतं. खूप सोपा असेल तर 220च्या वर पण येतं. असं काही नाही. मेरिट हे मार्कानुसार, काठिण्य पातळीनुसार दरवर्षी वेगवेगळं लागू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अर्ध्या तासामध्येच तुम्हाला संपूर्ण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा असतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. सर, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, थँक्यू.